सर मला इथे मी लेट झालोय. मला इथे प्रमुख वक्ता म्हणून तुम्ही मला इथे पाचारण करणार आणि मला 2 मिनिटं देताय. असो, मी जास्त वेळ घेत नाही. सर्व कमिटीच्या शब्दाला मी मान देतो. या विश्वामध्ये गुंड, चोर, दरोडेखोर प्रवृत्तीच्या लोकांना माणूस म्हणून जगण्याची या पृथ्वी तलावरती शिकवणूक देणारे तथागत गौतम बुद्ध आणि तथागत गौतम बुद्धांच्या धम्माचं चक्र जगभर पसरविणारे चक्रवर्ती अशोक सम्राट, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाव जगी, कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे संत श्रेष्ठ नामदेवराव महाराज, विंचू देवाऱ्यावरती आला देव पूजाना आवडे त्याला, तेथे पैजराचे काम आधमाशी तो आधम, असे म्हणत क्रांतीचे बीज या मातीमध्ये रुजवणारे जगद्गुरु संत तुकोबाराय. काशी जाते मथुरा जाते तिन्ही समय तुम नाते, अरे पाणी से क्या धोया मेंढक तो पाणी में सोते, अशा शब्दात समाजाचा माता ठिकावणार आणणारे जगद्गुरु संत कबीर. या मातीतील 18 पगड समाजाला, या मातीतील 18 पगड बहुजन समाजाला सोबत घेऊन ज्यांनी स्वराज्याची पताका या मातीमध्ये रुजवली ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य 10 पट पट्टीने पुढे वाढवणारे आमचे शंभूराजे, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका विद्येने केले. विद्येचे सारांश अशा शब्दामध्ये मांडणारे महात्मा ज्योतिबा फुले. नाही जाऊन आलो. अंधकारमय विश्वासाच्या जगामध्ये जगणाऱ्या दलदलीत फसलेल्या सर्व बहुजन समाजाला माना सन्मानाचं जीवन जगण्याचा अधिकार देणारे तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जग बदल घालून गावामध्ये सांगून गेले भीमराव, अशा शब्दामध्ये काव्य संग्रह करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज, संत बसवेश्वर महाराज, संत रोहिदास महाराज, राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, विद्येच्या माता माता सावित्रीबाई फुले, वीर माता माता अहिल्यादेवी होळकर, त्याग माता माता रमाबाई आंबेडकर, पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा बीबी शेख, या तमाम महापुरुषांना, या तमाम महामातांना मी प्रथम त्रिवार अभिवादन करतो. आणि या 8व्या सम्राट अशोका बौद्ध धम्म परिषदेकरता इथे जमलेल्या आम्ही समस्त बौद्ध बांधवांना आणि भगिनींना आणि या विचार मंचावरती सर्वांना मी इथे क्रांतिकारी जय भीम करतो. बंधूंनो, आपण इथे 8व्या बौद्ध धम्म परिषदेकरता जमलो आहोत. मला 2 मिनिटं दिले, परंतु मी 20 मिनिटं घेणार. मुंबईवरून आलो ना मी. या 8व्या बौद्ध धम्म परिषदे इथे आपण जमलो असताना खऱ्या अर्थाने मला अभिमानाने सांगावंसं वाटते की नांदेड जिल्हा आणि यवतमाळ जिल्हा म्हणजे चळवळीचा बालेकिल्ला. मी मुंबईला राहतो बंधूंनो. नांदेड जिल्हा आणि यवतमाळ जिल्हा म्हणजे चळवळीचा बालेकिल्ला. या 2 जिल्ह्यामध्ये धम्म परिषद म्हणजे काय तर या 2 जिल्ह्यामध्ये आम्हाला शिकायला मिळतं. खऱ्या अर्थाने धम्म परिषद या नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये इथं धम्म परिषद होत आहे. खऱ्या अर्थाने अभिमानाची गोष्ट आहे, कारण या धम्म परिषदेमधून आमच्या मुलांवरती धम्माचे संस्कार घडतायत. आता सरांनी धम्माबद्दल छान आपल्याला इथं धम्म समजावून सांगितला. या धम्म परिषदेच्या माध्यमातून आमच्या लहान मुलावरती धम्माचे संस्कार घडतायत. मग गीताच्या माध्यमातून असो किंवा आमच्यासारख्या वक्त्यांच्या माध्यमातून असो, आमच्या इथं लहान मुलांवरती धम्माचे संस्कार घडतायत. म्हणून धम्म परिषद गरजेचं आहे आणि तोच वसा आपल्या या नांदेड जिल्हा आणि या यवतमाळ जिल्ह्याने घेतलेला आहे. बंधूंनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी या देशाला संविधान बहाल केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी या देशाला संविधान बहाल केलं. परंतु बाबासाहेब आंबेडकर त्या संविधान सभेपर्यंत जायला नको म्हणून ही व्यवस्था बाबासाहेबांना त्या प्रकारचं इथे थांबवण्याचं काम करत होती. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभापर्यंत जायला नको म्हणून या व्यवस्थेने त्या प्रकारचं इथे षडयंत्र रचलं होतं. ब्रिटिशांनी 389 सभासदांची सभा गठीत केली आणि त्याच्यामध्ये अस्पृश्यामधून एकटे बाबासाहेब जाणार होते. परंतु त्याच वेळेस इथे असलेले सरदार पटेल आणि पंडित नेहरू बाबासाहेबांकडे येत आहेत आणि बाबासाहेबाला म्हणतायत, बाबासाहेब आम्ही तुम्हाला सांगायला आलो. आम्हाला समजलं की तुम्ही
संविधान सभेमध्ये जाणार आहेत, परंतु आम्ही तुम्हाला इथे सांगायला आलोय की तुम्हाला संविधान सभेपर्यंत जाण्याचे दरवाजेच नाही तर खिडक्या सुद्धा आम्ही बंद केलेल्या आहेत बाबासाहेब. तर तुम्ही संविधान सभेपर्यंत जाणार कसे, संविधान सभेपर्यंत पोहोचणार कसे? विचार करा. ही व्यवस्था बाबासाहेबांना संविधान सभेपर्यंत जाण्यापासून रोखत होती. आणि मग त्याच वेळे बाबासाहेबांना पश्चिम बंगालमध्ये जोगेंद्र मंडल नावाच्या व्यक्तीने बाबासाहेबाला पश्चिम बंगालमध्ये बोलवतात आणि बाबासाहेबाला पश्चिम बंगाल मधून निवडून देतात. बाबासाहेब पश्चिम बंगाल मधून निवडून येतात आणि 389 सभासदामध्ये एक बाबासाहेब जातात. 389 सभासदामध्ये बाबासाहेब सभासद म्हणून जात आहेत आणि सभासदाची पहिली सभा चालू झाली. संविधान सभेची पहिली सभा चालू झाली आणि त्या सभेमध्ये 389 सभासद उपस्थित होते आणि त्या 389 सभासद सर्व सभासदांचा तिथे गोंगाट होत होता. तिथे सर्वांचा बोलण्याचा आवाज होत होता. काही सभासद आपापसामध्ये भांडत होते आणि त्याच वेळेस सभासदाचे अध्यक्ष असलेले डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे बाबासाहेबांना म्हणतात, बाबासाहेब तुम्ही बोला. बाबासाहेब उभे राहतात, बाबासाहेब बोलतात. त्यावेळेस बाबासाहेबांचं संविधान सभेतलं पहिलं भाषण आहे. तारीख आहे 9 डिसेंबर 1946. बाबासाहेब संविधान सभेमध्ये उठतात आणि बोलतायत. बाबासाहेब म्हणतायत, माझा तर आज बोलण्याचा दिवस नाहीये, माझा तर आज बोलण्याचा दिनांक नाहीये, तरीही मला तुम्ही मुद्दा बोलण्यासाठी उठवलं का? कारण मला जे काही बोलायचं आहे ते ऐकतील या सभासदांच्या कानापर्यंत पोहोचायला नको, कारण त्यांच्या बोलण्याचा कलकलाट तिथे होता. मला काय प्रश्न मांडायचे आहेत, मला काय विचार मांडायचे आहे ते येथील कुणाच्या कानापर्यंत पोहोचायला नको मला, म्हणून तुम्ही इथे मुद्दा आम्हाला